ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी 1। जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझिये गुरु कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवना ते तापू पोळी कैसे नि ओशोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे एसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदय आकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेनी लेवबेसी 17वियेचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निजविसी बुझावुनी मनोनि साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी अहो सद्गुरूची ये कृपा दृष्टी तुझे कारुण्य जया ते अधिष्टी तो सकळ विद्यांची ये सृष्टी धोत्रा होय मनोनि अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाची या खाणी उघडवी देसीयेची या क्षोणी विवेकवल्लीची लावणी हो देई सेंघ संवाद फळनिधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखंडाचे दरकुटे मोडी वागवात अव्हाटे कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओ सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये मराठीयेची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो दी या जगा तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांघुरविसील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मीन माये ये विनवनिये साठी अवलोकिले गुरु कृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु तेथ जी महाप्रसादू मनोनिसाविया जाहला आनंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे तरी सकल विराधिराजू जो सोमवंशी विजयध्वजू तो बोलता जाहला आत्मजू पंडू नृपाचा कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे आणि एक कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरिली जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती मज पाविजे व्यक्त अव्यक्त योगे या दोन्ही जी वाटा तू ते पावावया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंठा रिगिजी येथ पैजे वाणी शातुका तेची वेगळी या वाला एका म्हणून एक देसिया व्यापका सरिसा पाडू अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया हे कीर माझ्या चित्ती प्रतिती अथी जी निरुती परिपुसने योगपती ते याची लागी जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक ते साचची की कौतिक हे जाणावया तरी तुझ लागी कर्म तूची जयाचे परम भक्तीसी मनोधर्म विकोणी घातला इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते श्रीहरी बांधोनी या जिव्हारी उपासिती आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरियेसी जे कानडे कायसिया ही सांगडे नव्हेची जे वस्तू ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देशरहित सोहंभावे उपासित ज्ञानिये जे तया आणि जी भक्ता रे रामाजी अनंता कवने योगू तत्वता जानितला सांगा
या किरीटीची या बोला, तो जगद्बंधू संतोषला. म्हणे हा प्रश्न भला जानसी करू, तरी असतु गिरीची या उपकंठी. रिगालिया रविबिंबा पाठी, रश्मी जैसे किरीटी संचरती गा. का वर्षा काळी सरिता, जैसी चढो लागे पंडुसुता. तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. परी ठाकिलिया ही सागरू, जैसा मागील ही यावा अनिवारू. तिये गंगेची ये ऐसा पडी भरू प्रेम भावा. तैसे सर्वेंद्रिया सहित, मन माझी सुनी चित्त. जे रात्री दिवस न म्हणत उपासिती. या परी जे भक्त आपण प्रेमज देत, तेची मी योगयुक्त परममानी. आणि एर तेही पांडवा, जे आरुडोनी सोहम भावा. जोंबती निर्वयवास अक्षरासी. मनाची नखीन लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे. ते इंद्रिया कीर जोगे काय होईल. परी ध्याना ही कुवाडे, म्हणोनी एके ठाई न संपडे. व्यक्तीसी माझी वडे कवने ही नोहे. जया सर्वत्र सर्वपणे, सर्वाही काळी असणे. जे पाऊनी चिंतवणे हिंपुटी जाहले. जे होय ना नोहे, जे नाही ना आहे. ऐसे म्हणोनी उपाये उपजतीची ना. जे चळे ना ढळे, सरे ना मैळे. ते आपुलिनीची बळे अंगविले जीही. पै वैराग्य महापावके, जाळून विषयांची कटके. अधपली तवके इंद्रिये धरिली. मग संयमाची धाटी, सुनी मुरडिली उपराठी. इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाची या. आपणीची या कवाडा, लावोनी आसन मुद्रा सुहाडा. मूळबंधाचा हुडा पन्नासीला. आशेचे लाग तोडिले, अधैर्याचे कडे झाडिले. निद्रेचे शोधिले, काळोखे पुजली यंत्रे. मग कुंडलिनी याचा टेंभा, आधारी केला उभा. तया चोजवले प्रभा निमथावरी. नवद्वारांची या चोचकी, बाणोनी संयतीची आडवंकी. उघडिली खिडकी कंकरातीची. प्राणशक्तीचा मुंढे, प्रहारुनी संकल्प मेढे. मनी महेशाचेनी मुंढे दिदली बळी. चंद्र सूर्या बुझावणी, करुणी अनुहताची सुडावणी. 17वियेची पाणी जिंतिली वेगी. मग मध्यमा मध्यविवरे, तेने कोरिवे दादरे. ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र, वरी मकरांत सोपान. ते सांडोनिया गहन, काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी. ऐसे जे समबुद्धी, गिळावया सोहम सिद्धी. अंगविताती निरवधी योग दुर्गे. आपुलिया साटो वाटी, शून्य घेती उठा उठी. तेही मातेची किरीटी पावती गा. वाचून योगाचे निबळे, अधिक काही मिळे. ऐसे नाही आगळे कष्टची तया. जीही सकळ भूतांची आहे ती, निरालंबी अव्यक्ती. पसरलिया आसक्ती भक्तीविन. तया महेंद्रादिपदे, करिता ती वाटवधे. आणि वृद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाती. कामक्रोधांचे विलग, उठावती अनेग. आणि शून्येसी अंग झुंजावावैकी. तहाने तहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी. अहोरात्र वावी मवावा वारा. उनी दिहाचे पहुडणे, निरोधाचे वेल्हावणे. झाडासी साजणे चाळावे गा. शीत वेढावे, उष्ण पांघुरावे. वृष्टीचे असावे घरा अंतू. किंबहुना पांडवा, हा अग्निप्रवेशू नीच नवा. भातारे विन करावा तो हा योगू. एथ स्वामीचे काज, ना बापिके व्याज. परिमरणेसी झुंज नीच नवे. ऐसे मृत्यू होणे तीख, का घोटे कडथ वीख. डोंगर गिळिता मुख, न फाटे कोई. म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुभटा. तया दुःखाचाची सेल वाटा भागा आला. पाहे पालोहाचे चणे, जे बोचरिया पडती खाणे. तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो.
मनोनी समुद्र बाही तरणे आथी केही, का गगना माझी पायी खोली जतू असे, वळगली या रणाची थाटी अंगीन लागता काठी, सूर्याची पावटी का होय गा, या लागी पांगुळा हेवा नभे वायुसी पांडवा, तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती, ऐसा ही जरी धिमंसा बांधोनिया आकाशा, झोंबती तरी क्लेशा पात्र होती, म्हणून एरते पार्था नेनतीची हे व्यथा, जे का भक्तिपंथा ओटंगले, कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेखे, जिये का वर्णविशेखे भागा आली, विधिते पाळीत निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे, येया परी पाही अर्जुना माझे ठाई, संन्यासोनी नाही करीती कर्मे, आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचुनी धाव अनवती नाही, ऐसे जे मत्पर उपासी ती निरंतर, ध्यान मिसे घर माझे झाले, ऐसे जे मत्पर उपासिती निरंतर, ध्यान मिसे घर माझे झाले, जयाची ये आवडी केली मजसी कुळवाडी, भोगमोक्ष बापुडी त्यजिली कुळे, ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने मने अंगे, तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी, किंबहुना धनुर्धरा जो मातेची या ए उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पावे पा, तेवी मी तया जैसे असती तैसिया, कळी काळ नो कोणिया घेतला पट्टा, एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे, तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काय सिनेही न लजे तयाचे नेमी, जन्ममृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी, ते देखून या पोटी ऐसे जाहले, भवसिंधूचे निमाजे कवनासी धाकून उपजे, तेथ जरी की माझे बिहिती हन, म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा, करुणी त्यांची या गावा धावतू आला, नामाची या सहस्रवरी नावा इया अवधारी, सजुनिया संसारी तारू जाहलो, सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातले तरी यावरी, प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी, मग मानिले तटी सायुज्याची या, परिभक्ताचे निनावे चतुष्पदादी आघवे, वैकुंठीची ये राणीवे योग्य केले, म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्धरता आथी मी सदा, आणि जेव्हाची का भक्ती दिदली आपुली चित्तवृत्ती, तेव्हाची मजसुती त्यांची येनाटी, या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया, सिकी जय जय यया मार्गा भजिजे, अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक, करुणी घाली निष्टंक बुद्धी निश्चयशी, ये दोन्ही सरिसी मज माझी प्रेमेसी, रिगाली तरी पावसी माते तू गा, जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मज काही मी तू ऐसे उरे, म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे, कारविबिंबा सवे प्रकाशू जाय, म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे, कारविबिंबा सवे प्रकाशू जाय, उचलले या प्राणासरिसी इंद्रिये ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकारू ये, म्हणून माझी या स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी, ए तुलेनी सर्वव्यापी नीची होसी, यया बोला काही अनारिसे नाही, आपली आन पाही वाहतू असे गा, अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित नसे कशी देव, तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी, मोटके निमिष भरी देतू जाय,
मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. जैसा शरत्कालू घे आणि सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. मग पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसे दिसे, हरपत अवसे नाहीची होय. तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडू सुता मीची होईल. अगा अभ्यास योगू म्हणजे तो हा एकू जाणिजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे, एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे. का अभ्यासाही लागी कसू नाही तुझी या अंगी, तरी हाशी जया भागी तैसाची आस. इंद्रिय न कोंडी भोगाते न तोंडी, अभिमानू न संडी स्वजातीचा. कुळधर्मू चाळी विधी निषेध पाळी, मग सुखे तुझे सरळी दिधली आहे. परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होय, तो मी करीतो आहे ऐसे न म्हणे. करणे का न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. ओणया पुरयाचे काही उरोने दिया पुलिया ठाई, स्वजाती करुणी घी जीवित्वा पुले. माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले, तया पानिया ऐसे केले होवावे गा. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझीने घेमती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. एरवी तरी सुभटा उजू का वाटा, रथू काही खटपटा करीतू असे. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. ऐसिया मद्भावना तनु त्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझिया ऐसी. ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज, तरी तू गा बुझ पंडुकुमरा. बुद्धीची एक पाठी पोठी कर्मा अधिका शेवटी, माते बांधणे किरीटी दुवाड जरी. तरी हेही असो सांडी माझी अतिसो, परी संयतीसो वसो बुद्धी तुझी. आणि जेने जेने वेळे घडती कर्मे सकळे, तयांची तिये फळे त्यजी तू जाय. वृक्ष काविली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. परीमाते मनी धरावे, कामज उद्देशे करावे, हे काही नको आघवे जाऊ दे शून्नी. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले, कर्ममानी देखिले स्वप्न जैसे. अगा आत्मजेच्या विशी जीव जैसा निराभिलासी, तैसा कर्मी असेशी निष्कामो होई. वन्हीची ज्वाळा जैसी वाया जाया काशी, क्रिया जिरो दे तैसी शून्या माझी. अर्जुना हा फल त्यागू आवडे कीर असलगू, परियोगा माझी योगू धुरेचा हा. येणे फलत्यागे सांडे ते कर्म न विरुडे, एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी. तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरापडे. पै अभ्यासाची या पाऊटी ठाकीजे ज्ञान किरीटी. ज्ञाने जे भेटी ध्यानाची ये, मग ध्यानासी खेव देती अवघेची भाव. तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके, कर्म जेथ दुरावे तेथ फल त्यागो संभवे. त्यागास्तव अंगवे शांती सगळी, म्हणून यावया शांती हाची अनुक्रमो सुभद्रापती. म्हणून अभ्यासोची प्रस्तुती करणेथ. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषी जे. मग कर्म फल त्यागू तो ध्यानापासून चांगू, त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. ऐसिया या वाटा इहीची पेन सुभटा, शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची कही,
आप परुनाही चैतन्या जैसा, उत्तमा ते धरिजे अधमा ते अव्हेरीजे, हे काहीची निजे वसुधा जेवी, कारायाचे देह चाळू रंका परवते गाळू, हे न म्हणेची कृपाळू प्राणोपैगा, गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐसे नेनेची गा करू तोय जैसे, तैसी आघवियांची भूतमात्री, एकपणे जया मैत्री, कृपेशी धात्री आपणची जो, आणि मी हे भाषणेने माझे काहीची न म्हणे, सुख दुःख जानणे नाही जया, देवीची क्षमे लागी पृथ्वीशी पवाडू अंगी, संतोषा उत्संगी दिधले घर, वार्षिये विनसागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो, वाहून या पुली जान धरी जो अंतःकरण, निश्चया साचपन जयाचेनी, जीव परमात्मा दोन्ही बैसवूनी ऐक्यासनी, जयाची या हृदयभूनी विराजती, ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी, अर्पी मनोबुद्धी माझी ठाई, आतू बाहेरी योगू निर्वाळले याही चांगू, तरी माझा अनुरागू सप्रेम जया, अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये, हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे, हेही एथ थोकडे रूप करणे, तरी पर्यंत याची कहाणी, हे भुलीची भारणी, ये तवन बोलणी परी बोलवी श्रद्धा, मनोनिगा आम्हा वेगा आली उपमा, हे रवी काय प्रेमा अनुवादू असे, आता सो हे कीर्ती पै प्रियाची या गोष्टी, दुना थावत उठी आवडी गा, तयाही वरी विपाये प्रेमळू संवादिया होये, ती गोडीसी आहे कंटाळे ग मग, म्हणून गा पंडुसुता तूची प्रियो आणि तूची श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली, तरी आता बोलो भले या सुखा मिनलो, ऐसे म्हणत खेओ डोलो लागला देव, मग म्हणे जान तया भक्तांचे लक्षण, जया मी अंतःकरण बैसो घाली, तरी सिंधूचे निमाजे जळचरा भयनुपजे, आणि जळचरी नुबगीजे समुद्रू जैसा, तेवी उन्मत्ते जगी जयासी खंती न लगे, आणि जयाचे अंगे नशिने लोकू, किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा, तैसा नुबगे जीवा जीवपणे जो, जगची देह जाहले मनोनी प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन, ऐसा द्वंद्व निर्मुक्तू, ऐसा द्वंद्व निर्मुक्तू, भयोद्वेगरहितू, या ही वरी भक्तू माझ्या ठाई, तरी तयाचा गामज मोहो, काय सांगो तो पडियावो, हे असो जीवे जीवो माझे नितो, जो निजानंदे धाला परिणामो आयुष्य आला, पूर्णते जाहला वल्लभूजो, जयाची या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर तिये गावी, हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होये, तैसे शुचित्वनो हे सज्जनाचे, शुचित्वे शुची गांग होय, आणि पापताप ही जाये, परी तेथे आहे बुडणे एक, खोलिये पारुने निजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू, संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे, तेने संत संगे शुचित्व कैसे, म्हणून असा जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा, जेने उल्लंघविले देशा मनोमळ, आतू बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळू, आणि तत्वार्थीचा पायाळू देखना जो, व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा, संसार व्यथे फिटला जो नैराश्य विनटला,
व्याधा हातोनी सुटला विहंगू जैसा, तैसा सतत जो सुखे कोणीही टवंचन देखे, नेनिजे गतायुषे लज्जा जेवी, आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही अंगी, जैसे निरीधनागी विझोनी जाय, तैसा उपशमुची भागा जयासी आला पैगा, जो मोक्षाची या अंगा लिहिला तैसे असे, अर्जुना हा ठावोवरी जो सोहंभाव सरोभरी, द्वेताच्या पैलती निगोसरला, की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी, वाटून या अंगी सेवके बाने, एरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी, न भजतया दावी योगिया जो, तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळे तये, तया लागी मज रूपा येणे तयाचे निमज येथे असणे, तया लोन कीजे जीवे प्राणे ऐसा पडिये, जो आत्माला भासारिखे गोमटे काहीची न देखे, म्हणून भोग विषेखे हरिखे जेना, आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा, पै आपुले जे साचे हे कल्पांती ही नवचे, हे जाणोनी गताचे न शोची जो, आणि जया परोते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई, जाहला या लागी जो काही आकांक्षीना, ओखटे का गोमटे हे काहीची तयानुमटे, रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी, ऐसा बोधोची केवळू जो होऊन ऐसे निखळू, त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई, तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे, नाही गा साचो कारे तुझी आन, पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू, का घरीची या उजियडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा, जो खांडावया घाओ घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची साऊली वृक्षू दे जैसा, ना तरी इक्षुदंडू पाळतिया गोडू, गाळतिया कडू नोहेची जीवी, हरिमित्री तैसा अर्जुना जया भाव ऐसा, मानापमानी सरिसा होतू जाय, तीही ऋतू समान जैसे का गगन, तैसा एकची मान शीतोष्णी जया, दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थू जो, माधुर्ये चंद्रिका सरिसी राया रंका, तैसा जो सकळिका भूतामसमू, आघविया जगा एक शेव्य जैसे उदक, तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिती, जो सबाह्य संग सांडोनिया लाग, एकाकी असे अंग अंगी सुनी, जो निंदिते नेगे स्तुती न लशाक्ष लागे, आकाशान लगे लेपू जैसा, तैसे निंदे आणि स्तुती मानू करुणी एके पाती, विचरे प्राणवृत्ती जनीवनी, साचल टिके दोन्ही बोलोनी न बोले जाहला मौनी, जो भोगिता उन्मनी आरायेना, जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे, पाऊसे विन न सुखे समुद्रू जैसा, आणि वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही, तैसा न धरीच कही आश्रयो जो, आघवाची आकाश स्थिती जेवी वायुसे नित्य वसती, तेवी जगची विश्रांती स्थान जया, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला, मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तया ते मी माथा मुकुट करी, उत्तमाशी मस्तक खाल विजे हे काय कौतुक, परिमानो करीती तिन्ही लोक पायवनिया, तरी श्रद्धा वस्तू सियादरू करिता जाणिजे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिव, परी हे असो आता
महेशा ते वानिता आत्मस्तुती होता संचारू असे. यया लागी हे नोहे म्हणितले रमा नाहे. अर्जुना मी वाहे शिरी तया ते. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या पुलिया ही हाती. रिगाला भक्तिपंथी जगा देतू कैवल्याचा अधिकारी. मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची ये परी तळवटू घे. म्हणून गा नमस्कारू तया ते आम्ही माथा मुकुट करू. तयाची टांच धरू हृदयी आम्ही. तयाची या गुणांची लेणी लेवू आपुलिये वाणी. तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लिहू. तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज डोळे. हातीचे लीला कमळे पुजू तया ते. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी. आलिंगावया लागुनी तयाचे अंग. तया संगाचे निसुरवाडे मज विदे हा देह धरणे घडे. किंबहुना आवडे निरुपमो तेनेशी आम्हा मैत्र. येथ कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकती जे. तेही प्राणा परवते आवडती हे निरुते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत. भक्तियोग समस्त योगरूप. तया मी प्रीती करी कामनी शिरसा धरी. एवढी थोरी जया स्थिती ये. ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य. करीती प्रतिगम्य ऐकोनी जे. तैसीची श्रद्धेचे निआदरे जयांचे ठाई विस्तरे. जीवी जयात थारे जे अनुष्ठिती परी निरुपिली जैसी. तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली. परी माते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुनी. हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै. पार्था गा जगी तेची भक्त तेची योगी. उत्कंठा तया लागी अखंड मज. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र. भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. आम्ही तयाचे करू ध्यान ते आमुचे देवतार्चन. ते वाचून आन गोमटे नाही. तयाचे आम्हा व्यसन हे आमुचे निधी निधान. किंबहुना समाधान ते मिळती तये. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता. ते मानू परमदेवता आपुली आम्ही. ऐसे निजजनानंदे तेने जगदादी कंदे. बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. राया जो निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू. शरणागता प्रतिपाळू शरण्युजो. पै सुरस हाय शिळू लोक लालन लिळू. प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. जो धर्मकीर्ती धवळू अगाध दातृत्वे सरळू. अतुळ बळे प्रबळू बळी बंधनू. जो भक्तजन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू. सत्यसेतू सकळू कलानिधी. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा. सांगे दैवाचा ऐकतू असे. आता ययावरी निरुपिती परी. संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. तेची रसाळ कथा मराठिया प्रतिपथा. आणि जेल आता अवधारी जो. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावेती आम्ही. हे पडविलो जो स्वामी निवृत्ती देवी. इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकाया भक्तियोग नाम द्वादशोऽध्याय.